जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे। यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सिरेगाव बांध, नवेगाव बांध, बुटाई शृंगार बांध, बीड टोला, भुरसी टोला, भिव खिडकी, माहूरकुडा, मोरगाव आदी तलावांवर ग्रे लॅग गुज, पिंटेल, युरेशियन विजन, गढवाल गारगणे, कॉमन पोचार्ड, रेड क्रेस्टेड पोचार्ड, व्हिस्लिंग डक या स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून हे विदेशी पक्षी मित्र व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहे। हे पक्षी सायबेरिया, मंगोलिया, इतर युरोपियन देश, हिमालयाचा परिसर या भागामधून दरवर्षीच गोंदिया जिल्ह्यातील विविध तलावांवर येत असतात। नोव्हेंबर ते साधारणतः फेब्रुवारी या कालावधीमध्ये या ठिकाणी राहतात आणि हळूहळू उन्हाचे प्रमाण वाढायला लागले की परत आपल्या देशात हजारो किलोमीटरचा प्रवास करून परत जातात। अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांवर मोठ्या प्रमाणात जैवविविधता टिकून असल्याने पक्ष्यांसाठी खाद्य सामुग्री मोठ्या प्रमाणात टिकून आहे। त्यामुळे दरवर्षीच हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात। मात्र माहूरकुडाचा तलाव हा या बाबतीमध्ये उपेक्षित होता। दरवर्षी येथे स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते, मात्र यावर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली आहे। या तलावावर विदेशी पाण पक्ष्यांचा वावर व किलबिलाट हे पक्षी निरीक्षण पक्षी प्रेमींचे लक्ष वेधणारे आहे। विविध प्रकारचे तलाव आहेत आणि या जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला विदेशी पक्षी पाहायला मिळतात। बाहेर देशातून आलेले तसेच बाहेरच्या राज्यातून आलेले विविध पक्षी या भागातील या तलावांवर गर्दी करतात। आता या क्षणी आम्ही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बीड टोला या एका छोट्याशा तलावावर आहोत आणि या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आम्हाला या ठिकाणी दिसले। त्यामध्ये ग्रे लेग गुज, त्याचबरोबर पिंटेल, युरेशियन विजन असे विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळाले। दरवर्षी विविध ठिकाणी असे पक्षी गर्दी करतात आणि पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते।